गुड मॉर्निंग. कशा आहात मैत्रिणी? आय होप की तुम्ही छान असाल. आज सकाळी खूप लेट झाला उठल्याला, कारण मी रात्री खूप लेट झोपलेले होते. 3 वाजले होते अक्षरशः मला झोपाय, त्याच्यामुळे झोप नाही झाली. म्हणून मी आता आज सकाळी 11 वाजता उठले. लाडू माझ्या पहिलीच उठून खेळत होता. तर मग बघू, आज खूप लेट होणार आहे माझ्या सगळ्या कामासाठी, तर तुमच्यासोबत मी शेअर करेन. ज्या दिवशी आपल्याला लेट होतं ना, आपण ठरवतो ना लवकर कामावरचं, नेमकं त्या दिवशी खूप उशीर होऊन जातो आपल्याला. लाडूकडे जरासं दुर्लक्ष केलं आणि लाडूने कुटाणा करून ठेवला. रांगोळीचा डब्बा माझ्याकडून चुकून खाली राहिलेला, तर तो त्याने घेतला आणि पूर्ण पिंक कलरची रांगोळ खाऊन घेतली होती. सगळे दात खराब केले, सगळं तोंड खराब करून टाकलं. तर त्याला ब्रश वगैरे करायलाच मला 1 तास झाला आणि खूप लेट होऊन गेला. तर मग बोललो की आज मग त्याचे पप्पा आल्यानंतर स्वयंपाक करून घेते. तर लाडूचे पप्पा आले होते दुपारी. मग मी स्वयंपाक वगैरे केला आणि त्यांना जेवणला दिलं. आणि त्यांनी लाडूसाठी पार्सल आणलेलं होतं गोळा. तर आता गोळ्याचं सीझन चालू झालं, आता गरमी आली ना, तर मग आता असं थंड थंड खायला वाटतं आणि लेकराला पण असं एन्जॉय करावं वाटतं थोडंसं काहीतरी. पण चांगलं नसतं हे खाणारं, कारण कलरमध्ये केमिकल वगैरे असतात, ते काही चांगल्या पाण्याने नसतात ते बनलेले. पण आता काय करावं, लेकराच्या हट्टापुढे ऐकावं लागतं कधी कधी. आणि त्याचे पप्पा जरा तसंच हट्ट पुरवतात. त्यांना खूप वेळा सांगितलेलं की त्याच्या सगळ्या गोष्टी पुरवायच्या नाही हट्ट, कारण लेकरांना तशी सवय लागून जाते. मग त्याचा गोळा खायचा झाला आणि माझ्यासाठी पाणीपुरी आणलेली त्यांनी, तर मग मी पाणीपुरी वगैरे खाऊन घेतली आणि त्यांचं पण जेवण झालं होतं. लाडूच्या आत्याचा कॉल आलेला की आपल्याला बाहेर जायचं आहे, थोडंसं काम आहे, तर रेडी व्हा. तर मग मी माझं रेडी झाले आणि लाडूला पण रेडी केलं आणि आम्ही बाहेर निघण्यासाठी तयार झालेलो होतो. घरातला पसारा वगैरे आवरला होता, कारण वापस आल्याच्या नंतर ना खूप कंटाळा येऊन जातो बाहेरून फिरून आल्यानंतर मग घरातले काम करण्यासाठी. तर मग आम्ही आलो होतो फोटो स्टुडिओमध्ये. त्याच्या लाडूच्या आत्याने ना फोटो वगैरे सिलेक्ट केले आणि लाडूची मस्त सोय होऊन गेलेली होती. इथं मी तर खूप बोर झाले होते अर्धा तास बसून, पण त्याची मस्त सोय झाली. तो खेळत होता तिथे, उड्या मारत होता आणि आजकाल ना तो खूपच म्हणजे जास्त मस्ती करायला लागला बाहेर गेल्याच्या नंतर. त्याला छान खुर्ची भेटलेली, तर खुर्चीसोबतच अर्धा तास तो खेळत होता. आणि खेळायचे झाल्याच्या नंतर त्याने त्याच्या आत्याला पण थोडीशी मदत केली फोटो सिलेक्ट करण्यासाठी. तर मग मैत्रिणींनो, आजच्यासाठी एवढंच होतं. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, फॉलो